स्कूलच्या संस्थापिका किंवा त्यातल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून नाही तर त्या पालक म्हणून स्वतः बोलत होत्या की नाही, माझ्या मुलांना मला हे द्यायला हवं, माझ्या मुलांना ह्या गोष्टी कळायला हव्या. आणि खरंच ही परिस्थिती आहे की आपल्यासारख्या मोठ्या माणसांनी शिक्षणासारख्या विषयात खूप बारकाईने काम करणं गरजेचं आहे. 8,000 गावं अशी आहेत महाराष्ट्रामध्ये जिथे शाळाच नाहीये. कितीतरी स्कूल असे आहेत की जिथं फक्त एक शिक्षक आहे आणि तो एक शिक्षक 1 ते 4 पर्यंतचे वर्ग चालवतात. अनेक शाळा अशा आहेत की जिथे 3-4 शिक्षकांवरती 1 ते 10 पर्यंतचे वर्ग चालतात. आणि मग आपण कुठे येऊन जाणार आहोत या सगळ्या पिढ्यांना? इथल्या गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस प्रत्येकाच्या लेकराला शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे. आणि क्वालिटी एज्युकेशन म्हणजे मी 2 बाजू बघितल्या. मी आता राहुरी कृषी विद्यापीठाला EC मेंबर म्हणून काम बघतो. वेगवेगळ्या अभियानांच्या माध्यमातून मला बऱ्यापैकी फिरता आलं. ग्रामीण भाग, शहर आपण सगळं जवळून बघितलं. तुमच्या लक्षात येईल की किती कमालीची दरी आहे बरं. एकीकडे शाळेच्या बाहेर टॉयलेट नाहीये आणि एकीकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देणं ही आपली गरजच आहे येणाऱ्या काळात. पण त्या मगाशी जसं वहिनी म्हटल्या की केवळ इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या सोबत क्वालिटी एज्युकेशन मुलांना देता येईल का, चांगले संस्कार मुलांना देता येतील का? दोन्ही भागातले प्रश्न वेगळे आहेत. एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही म्हणावे तसे, म्हणजे त्या तुलनेमध्ये शिक्षकांची संख्या उपलब्ध नाही. एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे परंतु पालकांना त्या मुलांना द्यायला वेळ नाही. आणि मग सगळी जबाबदारी शहरामध्ये शिक्षण संस्थांवरती येऊन ठेपते आणि ग्रामीण भागात मग चाललंय तसं चालू द्या, होईल तसं पाहू द्या, इथपर्यंत मानसिकता येऊन ठेपलेली. पुण्यामध्ये 2-4 महिन्यापूर्वी पोलिसांनी कारवाई केली. कोट्यवधी रुपयांचा ड्रग्ज पुण्यामध्ये सापडला. जे पुणे विद्येचं माहेरघर समजलं जातं तिथं कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज सापडतं. ज्या अर्थी ते सापडतं त्या अर्थी तिथे ग्राहक आहे. बरं, ज्या अर्थी तिथे ग्राहक आहे तो ग्राहक काय कुठून परदेशातून आलेला आहे का? आपलीच खेड्यापाड्यातली पोरं जी तिथं जात आहेत, शिकतायत, वेगवेगळ्या संगतीमध्ये वावरतायत. आज तिथे आता मागच्या महिन्यापूर्वी पोलिसांनी एक चर्चासत्र घेतलं होतं. सगळ्या सामाजिक संस्था तिथे बोलवल्या होत्या. मी त्या चर्चासत्रामध्ये सहभागी होतो. आणि बऱ्याच जणांनी मांडलं की शाळांच्या समोरच्या टपऱ्या बंद करा, तिथे नेमकं काय विकलं जातं ते बघा. मी म्हटलं हे सगळं प्रशासन त्यांच्या पातळीवर बघेल, पण पालक म्हणून आपण कधी पोराचं दप्तर चेक करणार आहोत की नाही? किती दिवस झाले आठवून बघा बरं पोराची बॅग चेक केली, आठवत पण नाही. आणि म्हणून इथे जे पालक उपस्थित आहेत मला एकत्रित आपल्याशी काही गोष्टी शेअर करायच्या की पालक म्हणून आपली नेमकी भूमिका काय असली पाहिजे. कधीतरी आपण मुलांशी संवाद साधतो का? मार्कांच्या पलीकडे जाऊन आपण या विद्यार्थ्यांसोबत बोलतो का? आपण सगळेजण हंटर घेऊन उभे आहोत आणि ते फक्त एका गोष्टीसाठी, तुला मार्क किती पडले ते सांग. आपण कधीतरी त्याला जवळ घेऊन विचारलं हा कन्सेप्ट तुझा क्लिअर आहे का? चल बरं जरा आपण याच्यावरती गप्पा मारू. चल बरं मी तुला एक छान गोष्ट सांगतो. आई म्हणून तुम्ही कधीतरी आल्याबरोबर जरा तुझी जरा नोटबुक दाखव. मला माहित आहे आपल्याला त्यातलं गणित नाही समजणार, एखादं स्पेलिंग नाही येणार, एखादा प्रयोग नाही समजणार, एखादा कन्सेप्ट आपल्याला माहीत नसेल. पण घरी गेल्यानंतर आपली आई आपली नोटबुक बघते, आपल्याला शाळेत काय शिकवलं जातं हे विचारते. वडील कधीतरी आपल्याला जवळ घेऊन विचारतायत की बाबा तुझे मित्र कोण आहे, आज काय वर्गात शिकवलं, काय तुला आवडलं, तू डायरी मेंटेन करतो का, काय तुला आज नवीन वाचायला मिळालं. या संवादाच्या पातळीवरती पालक आणि विद्यार्थ्यांचा संवाद आहे का? मला वाटतं हा प्रश्न आपण सगळ्यांनी एकत्रित स्वतःला विचारला पाहिजे. आणि म्हणून मला ज्या 2 गोष्टींवरती आपल्याशी बोलायचंय ते त्या बोलण्याची सुरुवात करताना पहिल्यांदा मला तुम्हाला सांगायचंय, माझा दावा नाहीये की मी सांगेल तसंच तुम्ही ऐकलं पाहिजे. माझं असंही म्हणणं नाहीये मी म्हणेल तसंच तुम्ही वागलं पाहिजे आणि तुमच्या मुलांना वागवलं पाहिजे. उलट मी तर म्हणेल माझ्याच काय कुणाच्याच तुम्ही फारसं हो मध्ये हो मिसळण्याच्या फंदात पडू नका. आपली अडचण काय झाली, कोणी सांगितलं ना अरे इंजिनिअरिंगला आमचा सगळा दोंडा लगेच इंजिनिअरिंग करायला. कुणी सांगितलं नाही आता तिकडे काय करिअरच्या संधी नाहीये, जरा AI कडे जाऊया, चला आम्ही तिकडे वळायला लागलो. कुणी सांगितलं आता आफ्टर कोविड मेडिकल, मग आम्ही मेडिकलसाठी पोरांना फोर्स करायला लागलो. माझ्याच काय कुणाच्याही हो मध्ये हो मिसळू नका. चिकित्सा करा, मुलांमध्ये चांगलं वाईट काय ते शोधा आणि मग ठरवा. हो मध्ये हो मिसळण्याचे तोटे. इथं अनेक प्राथमिक शिक्षक असतील. डीएड वाल्यांचा काय जमाना होता बरं सर. डीएडला जर नंबर लागला त्यानं परत हे काही पहिली रांगचं की डीएड आहे
त्यांना विचारा. डीएड एक तर ते सेंट्रलाइज फॉर्म नव्हते त्यावेळेस तिथे जाऊन फॉर्म भरायचे, त्या कॉलेजला जाऊन फॉर्म भरायला लागत होते. आणि डीएडला जर नंबर लागला ते पोराचे आईवडील असे हवे. आणि दोघं नवरा बायको जर प्राथमिक शाळेवर रुजू झाले त्यांनी परत मागं वळून बघायचं नाही. आज डीएड कॉलेजेसची अवस्था काय? बहुतांशी कॉलेज आज बंद आहेत. त्यानंतरचा एक जमाना होता तो इंजिनिअरिंग वाल्यांचा होता. गावात एखादाच पोरगा इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळायचं, एखादाच कुणीतरी इंजिनियर व्हायचा. आणि गावात जर पाहुणे आले आणि त्यांनी जर विचारलं ना इंजिनियर साहेब कुठे राहतात, सगळं गाव पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं. तुम्ही आता गावात जाऊन विचारा इंजिनियर साहेब कुठे राहतात, ते म्हणते नाव सांग, प्रत्येक घरात 4 आहेत. आणि आफ्टर कोविड आता मेडिकलचा बूम आहे. प्रत्येक आई बापाला वाटतंय सर पोरगं मेडिकललाच गेलं पाहिजे. बरं ते असे नाही भारतात नंबर लागला ना त्या रशियात जाऊ द्या, पण त्यानं मेडिकललाच गेलं पाहिजे. बरं पालकांच्या डोक्यात असं नाहीये की याला जरा फिजिक्स मॅथ्स आवडतंय म्हणून यानं इंजिनिअरिंगला जावं, याला जरा बायोकेमिस्ट्रीत रस आहे म्हणून, असलं काय डोकं नाहीये. आमच्या डोक्यात काय, पोरगा एमबीबीएस, त्याला मुलगी एमबीबीएस, दोघांचं मिळून हॉस्पिटल आणि नंतर लगेच मेहुण्याला मेडिकल. बी फॉर्म मध्ये कोण येते? ते अलिखित नियम आहेत, मेहुण्यालाच द्यावं लागतं. नाशिकला कशी परिस्थिती असं. आम्ही फक्त काय करतोय माहितीये का, आम्ही फक्त हो मध्ये हो मिसळतोय. कोणी सांगितलं इकडे करिअर आहे, हो. कोणी सांगितलं आता तिकडे करिअर आहे, हो. 5-10 वर्षांचा काळ आहे करिअरचा. याच्यामध्ये थोडंसं गांभीर्यानं बघू. कोणत्याही क्षेत्रात जाऊ दे तुमची पोरं, तिथं ती टॉपला आहेत का, तिथे ती मनापासून, आता 5वी-6वीची पोरं सुद्धा मनापासून अभ्यास करतात का, ते समजून घ्यायचा प्रयत्न करतात का, की फक्त परीक्षा आल्यानंतर पोरं रात्र जागतायत, मग पहाटे उठणार, मग शिक्षकांच्या मागे लागणार, IMP क्वेश्चन सांगा, मग शिक्षक पण लगेच मागच्या 10-20 वर्षाच्या प्रश्नपत्रिका चालणार, हे बघ बरं का 4 वेळा रिपीट झालेला हे येऊ शकतंय. आणि मग सगळी मार्कांची बेरीज वजाबाकी करत अभ्यास करायचा. मग इतिहास मार्कांसाठी, भूगोल मार्कांसाठी, सगळं मार्कांसाठी. इव्हन इतिहासातली पात्र सुद्धा मार्कांसाठी. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हणजे ऑप्शनला टाकू, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचू. परवा 10वीतला पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार? मी म्हटलं हे पडतील कसे, त्यांनी महाराष्ट्र उभं केलं. सगळं कसं मार्कांसाठी असेल? तुम्ही मराठीचा धडा वाचताय ना पोरांना, त्या लेखकासोबत तुमची मैत्री झाली पाहिजे. हिंदीतली एखादी कविता अभ्यासताय ना, त्या कवीचं मन तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करताय ना, त्या सायंटिस्ट सोबत तुम्ही गप्पा मारल्या पाहिजेत. भूगोल अभ्यासताय ना, अक्षांश आणि रेखांश नजरेसमोर दिसले पाहिजेत. इतिहास अभ्यासताय, इतिहासाची पात्र तुमच्यासोबत बोलली पाहिजे. गणित सोडवतात, गणितातले आकडे अशा डोळ्यासमोर खेळले पाहिजे. इतकं एकरूप तुम्ही अभ्यासासोबत झालं पाहिजे. पण आम्हाला लायब्ररीत जाण्यात इंटरेस्ट नाही, नवीन काही वाचण्यात इंटरेस्ट नाही, सिलेबसच उरकत नाही, एक्स्ट्रा बाकीचं कधी आम्ही वाचणार आहोत. मैदानावर जाऊन खेळायला वेळ नाही, लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करायला वेळ नाही. बरं पोरं तर प्रयोग कशाला करतो? त्याला सरांनी सांगितलं चंचू पात्र फुटतंय ठेव, लिटमस पेपर वापरायचं नाही, संपतोय. कसे सायंटिस्ट जन्माला येतो? खेळाच्या तासाला गणित शिकवायचं, खेळाच्या तासाला पोरांनी मैदानावर खेळलं नाही तरी चालेल, कुणीतरी तास ऍडजस्ट करून राहिलेला असेल. आपण सगळ्यांनीच बदलण्याची गरज आहे. होमी भाभा इन्स्टिट्यूट आहे मॅडम इथे चेंबूरला, त्या इन्स्टिट्यूटला मी गेलो होतो 6 महिन्यापूर्वी. तिथे ऍज अ सायंटिस्ट म्हणून जी मुलं येतात, मला वाटतं आफ्टर गेट तिथे ऍडमिशन आहे आणि होमी भाभा इन्स्टिट्यूटची पण स्वतःची एक एंट्रन्स एक्झाम आहे. मला बोटावर मोजण्या इतकी 2-4 पोरं सुद्धा सर महाराष्ट्रातली सापडली नाही. सगळी मुलं तिथं ज्यांना सायंटिस्ट व्हायचे ती सगळी मुलं पश्चिम बंगाल वगैरे तिकडनं आलेली. का बरं आपल्या पोरांना वाटत नाही? आपल्याला अरे सायंटिस्ट काय करिअर कधी व्हायचं, काय कुणाला सांगायचं? आयुष्य एकदाच आहे. 140-145 कोटी लोकसंख्या भारताची. हजारो लोक रोज जन्माला येतात आणि रोज मरतात, त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहास ठेवत नाही. रस्त्यावर चालणारे पशु पक्षी सुद्धा उपाशी राहत नाहीत. उदरनिर्वाह हा शिक्षणाचा प्राथमिक टप्पा आहे,
पण अंतिम उद्दिष्ट शिक्षणाचं हे उदरनिर्वाह नाहीये. जनावरं उपाशी मरत नाही, आपण तर माणसं आहोत, आपण तर आपलं आपलं करणारच आहोत. पण शिक्षणातलं अंतिम उद्दिष्ट काय? आपण आपलं जगणं सुंदर करतो का? आपल्या शिक्षणाचा उपयोग काहीतरी समाजासाठी, या व्यवस्थेसाठी आपण करतो का? का आपण मोठी स्वप्न बघायची नाही? का आपण मोठा विचार करायचा नाही? का आपण आपल्या पोरांना सांगायचं नाही उद्योगात आहे, व्यवसायात आहे, व्यापारात आहे, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृत, कितीतरी क्षेत्र आहेत जी तुमच्यासाठी खुली आहेत, पण आपण याचा विचारच करायला तयार नाही. खूप मार्क पडले का सायन्स, थोडे कमी पडले का कॉमर्स, आणि सायन्सला नंबर लागला नाही, कॉमर्सला लागला नाही की मग आर्ट्स. कोण म्हणतं कला शाखेत करिअरच्या संधी नाहीये? कॉलेजच्या गेटवर जर उभं राहिलं ना सर, येताना पोरगं बघितलं तर कळतं हे कोणत्या साईडला असं. चष्मा बिष्मा घालून इन बिन करून आलं का समजायचं वही बी फिरवीत हिशोब करत आलं आणि असं शिट्टे बिट्टे मारत आलं. ठरवून घेतलंय आमचं. कळलं पाहिजे की आपल्या मुला मुलींमध्ये नेमकं वेगळेपण काय. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखता येतील ना, त्या दिवशी तुम्हाला तुमच्या लेकरांच्या करिअरच्या संधी ओळखता येतील. म्हणून पहिल्यांदा सांगायचंय, हो मध्ये हो मिसळायचा. सगळ्यांनी उजवा हातवर घ्या, उजवावर आपला आपला. हा, ही 4 बोटं दिसतात सगळ्यांना. हा, ही 4 बोटं सगळ्यांनी हनुवटीला लावा. ही हनुवटी आहे का? तुमच्याकडे अकलूजला हनुवटीला कपाळ म्हणतात. तुम्ही सगळ्यांनी कपाळाला हात का लावला? तुम्ही लावा म्हणून. आणि मी आता काय सांगितलं होतं, हो मध्ये हो मिसळायचा. चिकित्सा करा ना, हे सांगणारं खरं आहे का, खोटं आहे का, बरं आहे का, चांगलं आहे का, वाईट आहे का, चिकित्सा करायला शिका. हो मध्ये हो मिसळण्याचे काय तोटे आहेत तुम्हाला सांगतो. मी जिथे राहतो ना पुण्यामध्ये, माझ्या घराच्या शेजारी एक छोटंसं गार्डन आहे, आणि त्या गार्डन मध्ये रोज एक आजी आणि तिच्या 4 मैत्रिणी गप्पा मारत बसलेल्या असतात. एक दिवशी आजीनं मला थांबवलं. आजी म्हटली, गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय, चांगलं चाललंय ना? सर माझं कोणतंच कपड्याचं दुकान नाही. मी काय करायला पाहिजे होतं? मी थांबायला पाहिजे होतं ना, आजीला म्हणायला पाहिजे होतं, आजी तुझा काहीतरी गैरसमज होतोय, माझं काय कपड्या बिपड्याचं दुकान नाहीये. पण आपल्याला सवय हो मध्ये हो मिसळायचं आणि पुढे निघायचं. आजीने विचारलं कपड्याचं दुकान, म्हटलं 1 नंबर. आजी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटली. मला म्हटली तुम्ही ते भांड्याचं दुकान सुरू केलंय, म्हटलं एकदम जोरात. आजी रोज नवीन धंदा शोधून करायची. मी रोज तिच्या हो मध्ये हो मिसळायचं आणि पुढे निघायचो. आज जरा गडबड होती, सर म्हटले लवकर कार्यक्रम सुरू होणार आहे, पहाटेच निघालो. माझ्याबरोबर 4 मित्र होते तिथे गार्डन मध्ये, म्हटले एक राऊंड मारावा. आजी सोबत 4 मैत्रिणी होत्या, आणि आजही आजीने मला थांबवलं. मला म्हटली तुम्ही ते मेडिकल सुरू केलंय, म्हटलं हा छान चाललंय. म्हटलं माझ्याबरोबरचे मित्र म्हटले कसलं मेडिकल, कधी सुरू केलं? म्हटलं कशाचं मेडिकल आणि कशाचं काय. या आजीला कदाचित स्मृतीभ्रंश, आजी रोज विसरते. बघा मी माझ्या मित्रांना सांगत होतो आजीला स्मृतीभ्रंश असेल, आणि माझ्या कानावर आलं आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती, मी तुम्हाला म्हटलं होतं ना याच्या डोक्यावर परिणाम. त्याला काही म्हणा, हे होच म्हणतंय, हे कशालाच नाही म्हणत. पहिल्यांदा आपण नाही म्हणायला शिकलं पाहिजे. पोरगं म्हणतंय मी मोबाईल दिला तरच जेवेल, तुम्ही नाही म्हणता आलं पाहिजे. भूक लागेल तेव्हा जेव, मोबाईल मिळणार नाही. पण आपल्या डोक्यात काय नाही, आमच्या वेळेला नव्हतं, आम्हाला नाही मिळालं, त्याच्या पायानं आलंय, त्याला नाहीतर मग कुणाला. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले, आणि बाप असं कौतुकानं सांगताय मला कळत नाही ते त्याला कळतंय. पोरग जर रडायला लागलं ना, आई त्याला जवळ घ्यायची, आणि आईनं जवळ घेतल्याबरोबर ते पोरग रडणं थांबवत होतं. का बरं थांबवायचं? आईच्या गर्भात असताना त्या लेकरानं पहिल्यांदा काय ऐकलंय? आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेले. ते त्याच्या इतके परिचित आहेत, जवळ घेतल्याबरोबर त्याला कळायचं माझी आई आहे, आणि ते रडणं थांबवत होतं. आता पोरग रडायला लागल्यावर आई काय करते? मी सांगू का तुम्ही सांगता? आणि पोरग इतकं पुढचं आहे, मोबाईल हातात आल्याशिवाय ते पण रडायचं थांबत. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय आहे? हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? हे ठरवण्याची वेळ आली.
मुलाबाळांसोबत तुमचे स्पर्श असले पाहिजे, तुमचे संवाद असले पाहिजे. स्पर्शाची भाषा फार वेगळी आहे. आईनं जवळ घ्यावं लागतं, वडिलांनी कधीतरी पाठीवर थाप मारावी लागते, आईनं कधीतरी कान पकडावा लागतो. पण कधी कान पकडायचा, कधी पाठीवर थाप मारायची, कधी डोळे मोठे करायचे, याचं तारतम्य आपल्याला असलं पाहिजे. एकतर आपण कौतुक करायला लागलं का फक्त कौतुक करणार, आणि रागवायला लागलं का मग आजूबाजूला कोण आहे, पाहुणे रावळे काही बघत. एकदा का आई चिडली मग शेजारी पाजारी कोण आहे काय आहे बघत नाही. आणि आपण काय करतो माहितीये का, पोरांच्या मनावर आहे ना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असे स्टॅम्प मारायला सुरुवात करतो. आमचा दादा आहे ना फार माठ आहे, दिदी जरा हुशार आहे, दादा समजून घेते आता आपण पक्के, आणि दिदीला वाटायला लागतं आपण हुशार आहोत. मग दिदी तिची हुशारी सिद्ध करण्याचा प्रयत्न करते आणि दादा आपण किती ढ आहोत हे सिद्ध करायचा प्रयत्न करायला लागतो. आपल्याला माहित आहे ढ आहे, पण सारखं म्हणून उपयोग आहे का? म्हणा ना दादा पण हुशार आहे, दिदी पण चांगला अभ्यास करते. दादा दिदीच्या शब्दाच्या बाहेर नाही, दिदी बसली का दादा बसतो. पाहुणे आल्यानंतर आपण त्यातल्या त्यात जास्त सुरू करतो. फारच बावळट आहे, ऐकतच नाही, जेवणच करत नाही. पाहुणा म्हणणार आहे का फारच मूर्ख पोरग आहे, मी घरी घेऊन जातो, सुधरून परत आणून देतो. ते आपल्यालाच सुधारावं लागणार आहे. कधीही लक्षात घ्या, पाहुण्यांच्या पुढे पोरांना नावं ठेवायची नाही. उलट पाहुण्यांच्या समोर म्हणायचं दादा इतका हुशार आहे ना. दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसतंय का नाही. आणि तुम्ही पाहुण्याच्या देखत म्हणा बावळट आहे, ते बाहेर जात आहे, पाहुण्याच्या शूज मध्ये पाणी होत आहे, लेसला लेस बांधतंय, मग ते त्याची दादागिरी सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू करताय. म्हणून कौतुकही करायचं आणि कानालाही पकडायचं. पण कधी कानाला पकडायचं, कधी कौतुक करायचं हे मात्र आपल्याला ठरवता आलं पाहिजे. ठराविक वयापर्यंत मुला मुलींसोबत तुमचे स्पर्श असले पाहिजेत. 10-10, 12-12 वर्षाची मुलं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2, 4-4 वर्षाच्या मुलांचे सेपरेट बेडरूम आहेत. जुन्या काळात आईवडिलांना शरीराचे धर्म नव्हते का, पण त्यांनी ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत मुलांचे स्पर्श तुटू दिले नाही. आता 2-2 वर्षाच्या मुलांचे जर सेपरेट बेडरूम असतील, त्यांनी नाही ना म्हातारपणी आपला बेड गावाच्या बाहेर काढला तर लक्षात ठेवा. ठराविक वयापर्यंत मुला मुलींसोबत ते स्पर्श आपले असले पाहिजेत. त्याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि माझी सगळ्या पालकांना विनंती आहे, इथं बसलेली सगळी मुलं मुली आहेत ना एकमेकांपेक्षा वेगळी आहेत. त्यांच्यातलं वेगळेपण ओळखा. एकही मुलगा एकही मुलगी सारखी नाहीये. मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता येईल का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येते का? तुम्ही जर मला म्हटले ना भाषण कर, मी अजून 1 तास बोलेल. पण तुम्ही जाता का मला म्हटलं आता अकलूजला आलाय, जाता जाता कधी कुस्ती करून जा, आपल्याच्याने जाणार. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे. म्हणून आपल्याला आपल्यातलं वेगळेपण आपल्या लेकरांमधलं ओळखता येईल का याची काळजी घ्या. मी जेव्हा पुण्यात शिकायला गेलो, माझ्या सरांनी मला विचारलं गणेश तुला MBA कशात करायचं. मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशामध्ये करणार. आमच्या वर्गामध्ये एक बोबडं बोलणार पोरग होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं. आता त्याला र बोलता येतं नाही. तो म्हटलं मला मार्केटिंग मध्ये MBA करायचं. सर म्हटले तुला नीट र बोलता येत नाही, तू मार्केटिंग मध्ये काय MBA करणार, तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्स मध्ये MBA कर. पोरग वर्गात उठून उभं राहील. म्हटलं सर कळणार तर मार्केटिंग मध्ये MBA कळणार नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हटले तुला काय करायचं ते कर, आपण परीक्षा घेऊयात आणि शोधूयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे. मी म्हटलं ठीक आहे. परीक्षा काय घेतली, 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितल्या बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूया त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, तर मार्केटिंगमध्ये MBA करावं. 100 प्रति विकायला लागतंय का? आम्हाला वाटलं अशा प्रति विकून येऊ. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रति गेल्या. म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रति कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारा पोरग मागच्या वाकर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे. म्हटलं सर 100च्या 100 प्रति विकून आलो. म्हटलं सर म्हटले केलं काय, मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक. म्हणला काहीच नाही. लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची. लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण इकत घेता का वाचून दाखवू.
लोक म्हणायची वाचून नको दाखवू तुझं रामायण विकत घेत. बोबडं बोलणं विकण्यासारखं स्ट्रेंथ आहे. दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत आणि आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे. मगाशी वहिनींनी सांगितलं की किती झपाट्यानं परिस्थिती बदलते आणि या बदलत्या परिस्थितीसोबत आपल्याला सुद्धा बदललं पाहिजे. एक काळ होता ब्लॅकबोर्डचा, नंतर ग्रीन बोर्ड, नंतर व्हाईट बोर्ड, आता स्मार्ट बोर्ड पर्यंत जमाना येऊन पोहोचलाय. आणि यानुसार जर आपण बदललो नाही, जग झपाट्यानं बदलत आहे. आपण जर काळ आणि वेळेनुसार बदललो नाही, आपण या स्पर्धेत टिकू शकणार नाही. मला आठवतंय मोस्टली कॉडॅकचा जमाना होता. कॉडॅक सोडून दुसरा कॅमेरा लवकर बाजारात नव्हता. आता कॉडॅक आहे का? आता सोनी, पॅनासॉनिक. कॉडॅक का नाहीये? केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकनं स्वीकारली नाही. कॉडॅक बाजारातून हद्दपार झालं. नाहीतर एक काळ बरं त्या कॉडॅकमध्ये 36च फोटो निघायचे. नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. आणि नवरदेव कितीही मागं लागला तरी 6-6 महिने अल्बम मिळत नव्हती. ते नवरदेवांना फोन केला की अरे ते फोटो धुवायला गेले. कोणत्या नदीवर धुवायला देत होतं कोणीच. केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, कॉडॅक नाही टिकू शकलं. माझ्या पिढीनं आयुष्यामध्ये पहिला फोन जर कोणत्या कंपनीचा घेतला असेल, नोकिया. आता नोकिया आहे का? अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियाने स्वीकारली नाही. नोकिया बाजारामध्ये टिकू शकलं नाही. फक्त 30 ते 35 कोटी लोक अशी आहेत आता 140-145 कोटी लोकसंख्येमध्ये की जे 2G नेटवर्क वापरतात किंवा स्मार्टफोन वापरत नाहीये. नाहीतर जवळजवळ 75 कोटी लोक आज स्मार्टफोन वापरतात. या सगळ्या जमान्यामध्ये अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियाने स्वीकारली नाही. नोकिया नाही टिकू शकलं. काळ आणि वेळेनुसार आपल्याला बदलावं लागेल. तुम्हाला आठवतं 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला. दर रविवारी 4 वाजता मराठी चित्रपट असायचा. धूमधडाका, थरथरा, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची. माझा गाव आहे, माझ्या वयाच्या सगळ्या पालकांना ही जाहिरात पाठ असणार. लाईफ बॉय आहे जहा झाला का नाही माझं तंदुरुस्ती हे वहा. कारण आमच्याकडे पर्याय नव्हता. चॅनल बदलायचा ऑप्शन नव्हता. एकच चॅनल होतं दूरदर्शन. त्याच्यात दिवसातून 10 वेळा प्रक्षेपण जायचं. प्रक्षेपण गेलं का त्या घरातल्या कोणीतरी वर जायचं माळगाव, अँटीना फिरवायचं. खालच्यानं म्हणायचं दिसलं चित्र. त्यानं वरून खाली येऊस तर परत प्रक्षेपण जायचं. जाहिराती सगळ्या पाठ होत्या. आणि तुम्ही बघा लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. भारतामध्ये कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? जनरली भारतामध्ये क्रिकेटची क्रेज होती. पण त्या लाईफ बॉयला विचारायचं कोणी, तुम्ही फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली? लाईफ बॉयची मोनोपोली होती. दुकानात लोक जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. इतका रोबाब होता लाईफ बॉयचा. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्थानी पिक्चर हिट झालेला. करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. लाईफ बॉयला कळलं आता जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवून उपयोगाचा नाही. आता आपण सुद्धा बदललं पाहिजे. त्यांनी लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला. लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला. आणि त्याची जाहिरात कोण करत होतं? कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी गाडीवरून उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. या कंपन्यांना कळलं वेळेनुसार जर आपण बदललो नाही आपण टिकू शकत नाही. कोविडमध्ये एक तरी साबणाची जाहिरात करत होता का? आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल. कोविडमध्ये प्रत्येक साबणाची जाहिरात एकच होती, 99.9% किटाणू से मुक्ती. कोविडमध्ये संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं, फक्त किटाणू आणि मुक्ती. आणि वहिनी मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. मोती वर्षभर पुढे असते काय नाही, ते दिवाळीलाच येते. वर्षभर झोपतंय, दिवाळीला म्हणतोय उठा उठा. मोती साबणानं आंघोळ करायची. त्यानं ठरवून घेतलं वर्षभर कुणाला काय मस्ती करायची ती करते. आपलं मार्केट
आपल्याला आपलं मार्केट ठरवत आलं पाहिजे. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. चायनाला कळतंय भारतात आणून काय विकायचं, अमेरिकेला कळतंय भारतात आणून काय विकायचं. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि ही बाजारपेठ अशी वाजून आपल्याला विकता आली पाहिजे. खणखणीत आपलं प्रोडक्ट आपल्याला बाजारात विकता आलं पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे, उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या. काय परिस्थिती आज महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भात? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं भोरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे करून चालवतात. बरं, त्याला संविधानानं अधिकार दिलाय, कोण कुठेही जाईल, कष्ट करेल, पोट भरेल. आम्ही कुठे आहोत? आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत. आणि त्या पोरांची चूक नाही, आम्ही पालकांनी ती भूमिका फिक्स, नोकरी कर नाही तर तुझं लग्न पण होत नसतं. आणि पोरं हल्ली अशी हुशार आहेत, ते लग्न जमेपर्यंतच नोकरी करते. तुमच्याकडे 2-5 तर रोज येणार, ताई मार्केट कमिटी तर कुठेतरी चिटकून घ्या ना, लग्न बिग्न होऊ द्या, नंतर काढून का टाकणार. प्रत्येक गावामध्ये 30 ते 35 वयोगटातली 5-50 पोरं तर आज बिनलग्नाची. लांबचं नाही, सोलापूरमध्ये 5-6 महिन्यापूर्वी लग्न जमत नाही म्हणून कलेक्टर ऑफिसवर पोरांनी मोर्चा काढला. आता कलेक्टरला एवढंच काम आहे का तुमचं लग्न जमवायचं? लाट मारे तिथून पाणी काढायला अशी ताकद ठेवा. कसं लग्न जमत नाही? ही 5-10 वर्ष थोडंसं गांभीर्यानं तुमच्या शिक्षणाकडे बघा, स्वतःला झोकून द्या, रांग लागली पाहिजे. पण आम्ही करिअरच्या काळामध्ये मात्र या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. आज माझं एक 35-36 वय झालं मित्राचं, लग्न जमेना. त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं, म्हणलं टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे बघायला आले ना, पगार जरा वाढून सांगायचा, मग लग्न जमतं. आता ते मुलीकडचे आले, मुलीकडच्यांनी विचारलं पगार किती, बरं यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. ते म्हणले पगार, हे म्हणताय 1.5 लाख. मुलीकडचे म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. नाही, तसा फीस 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो. आपण किती दिवस स्वतःला फसवणार आहोत मला सांगा. का आपण स्वतःला सिद्ध करायचं नाही? मित्रांनो, स्वतःला सिद्ध करा. उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या. आता 11 मार्चला दुबईला माझं व्याख्यान होतं संभाजीराजांच्या जयंतीच्या निमित्तानं. तिथे आपला खूप क्राऊड आहे. मला वाटलं की 100-200 लोक असतील, पण जेव्हा मी तिथे गेलो 700-800 लोक सगळे उपस्थित होते. आणि व्याख्यानानंतर मी त्यांच्याशी बोलत होतो, चर्चा करत होतो. 20-22 वर्षापूर्वी तिथे आपली गेलेली पोरं आता छान उद्योग व्यवसायात रमलेली आहे. स्वतःचं एम्पायर त्यांनी तिथे जाऊन उभं केलंय. 93-95ला आम्ही गॅट करार स्वीकारला, खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं. तुमच्या माझ्या उद्योगाला, व्यवसायाला, व्यापाराला तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या भिंती आता उरलेल्या नाहीत. 84-85 पर्यंत दुबईमध्ये होतं काय? दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते, पण त्यांनी ते इतके प्रॉपर वेने युटिलाइज केले. आज जगाला हेवा वाटेल अशी प्रगती दुबईनं करून दाखवली. बुर्ज खलिफा म्हणून इमारत आहे, शेकडो मजले वर घेऊन जातात, वरून खाली घेऊन येतात. वर जाऊन खाली यायला हजारो रुपयांचं तिकीट लोक काढतात. जगातलं सगळ्यात मोठं डिझनी आमच्याकडे पाहिजे म्हणून त्यांनी डिझनीला सांगितलं. पण त्यांचा ठराविक फॉर्मॅट आहे. त्यांनी नंतर सांगितलं नाही, तुम्ही तयार करायला नसाल तयार, आम्ही तुमच्यासारखं एम्पायर उभं करू. आता डिझनी तिथे यायला तयार झालं. जगातलं सगळ्यात मोठं डिझनी आता दुबईमध्ये होत आहे. जे जे बिगेस्ट आहे, जे जे लार्जेस्ट आहे, ते सगळं दुबईला करून बघायचं. त्यांना माहित आहे तेलाचे पैसे कधी ना कधी संपणार आहेत. पर्यटनाच्या बाबतीत आपण जगाला आपल्याकडे आकर्षित करू. मोठमोठ्या फायनान्सचे ऑफिसेस आता दुबईमध्ये येऊन त्यांनी असं रेड कार्पेट अंतरलेलं आहे. इंटेलेक्च्युअल लोक या, इथे सेटल व्हा, सगळ्या सुविधा उपलब्ध द्यायला तयार आहेत. 84-85 मध्ये ज्या देशात काहीच नव्हतं तिथे आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट आज दुबई आहे. जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल आज दुबईमध्ये आहे. मला वाटतं आपण हे शिकायला नको का? चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करायला तयार व्हायला हवं. मी आता जेजुरीला गेलो. कधी जेजुरीला गेलता का? मी जेजुरीला गेलो होतो. तुमच्यासारखे कॉलेजचे 2-4 पोरं तिथे आलेले आणि ते जेजुरी गडाचे फोटो काढत होते. त्यातल्या एका पोराला मी विचारलं, अरे काय करता रे तुम्ही सारखे फोटो, स्टेटस, हे ते काय करता फोटो काढून? त्यातला एक पोरगा मला म्हटला, दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा. आणि म्हणलं त्यांना इथं आणून काय करणार? काय नाही म्हटलं, खालून वर गडाव त्यांना पाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून
त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं. मला हेवा वाटतो की आपण चौकटीच्या पलीकडे जाऊन काम केलं पाहिजे. परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी सगळं मार्केट कॅप्चर करून टाकलं. कुछ तो तूफानी करते डर के आगे पाठ आहे सगळं तुमचं. पण आपल्याला आपली सोलकडी, आपल्याला आपलं लिंबू सरबत, आपल्याला आपलं ताक, लस्सी जगाच्या बाजारपेठेत का आपण ब्रँड म्हणून उतरू शकत नाही? आपण आपल्या पोरांमध्ये उद्योजकता, व्यावसायिकता, व्यापार त्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण करू शकलो नाही. आणि मला वाटतं येणाऱ्या काळात शिक्षण संस्थांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान जर कोणतं असेल तर काळाची पावलं ओळखून मुलांच्या मध्ये कौशल्य विकसित करणं आणि त्याचबरोबरीनं मुलांना चांगले संस्कार आणि चांगलं आरोग्य मिळेल याची काळजी घेणं. या दोन गोष्टी जर आपण करू शकलो तर निश्चित पुढचा काळ खूप सुंदर असेल. त्या काळासाठी स्वतःला आपण तयार करावं. इथं जी कॉलेजची मुलं बसली आहेत, मला शेवटचे 1-2-4 मिनिट तुमच्याशी बोलायचं. पोरांनो, तुमची उंची आता वडिलांच्या खांद्याला आली. वडिलांची चप्पल आता तुमच्या पायाला यायला लागली. एकदा का पोरगा बापाच्या खांद्याला आला आणि बापाची चप्पल पोराच्या पायाला यायला लागली, वडील रागवत नाही. लहान होतो, काही चुकलं तर पटकन चापट मारायचे, कानाला पकडायचे. आता पोरगा खांद्याला आल्यानंतर बापाचा हात धजावत नाही की पोराला चापट मारायला. अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा तुम्ही समजून घेतली पाहिजे. खेड्यापाड्यातून आपण सगळेजण आलेलो आहोत. ग्रामीण भागातली आपली पार्श्वभूमी. कितीतरी पोरं अशी असतील की ज्यांची फर्स्ट जनरेशन आहे की जी इथपर्यंत शिकत शिकत कॉलेजपर्यंत आलेली आहे. आता तुमच्या आई वडिलांच्या तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे तेव्हा? वडिलांची अपेक्षा नाहीये की पोरांना नोकरीला लागावं आणि महिन्याला 20,000 रुपये माझ्या हातात आणून ठेवावे. बापाची अपेक्षा आहे पोरांना आता त्याच्या पायावर उभं राहावं, त्याचा संसार त्यानं व्यवस्थित करावा, त्याचं नाव त्यानं समाजात कमवावं. आणि एक दिवस असा आला पाहिजे की पोरांनी आई बापाची नावं पुसली पाहिजेत. मी पुसली पाहिजेत म्हणतो, घालवली पाहिजेत नाही. कोणत्या अर्थानं पुसली पाहिजेत? आता तुमची ओळख काय? अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे पोरीनं तुमच्या नावानं तुमच्या आई वडील ओळखले गेले पाहिजे. लोक म्हटले पाहिजे ते कलेक्टर मॅडम आहेत ना, त्यांची आई आहे बरं का, ते SP साहेब आहेत ना, हे त्यांची वडील आहेत बरं का. अरे जर तुम्ही उद्या पोलीस अधीक्षक झाला, इथे अशी राजमुद्रा असते खांद्यावरती. तुमचे वडील जेव्हा तुमच्या ऑफिसला येतील अशी बाहेर पाटी लागलेली असेल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण. तुम्ही उद्या जिल्हाधिकारी झाला, लाल दिव्याच्या गाडीत बसून या इथे. आम्ही जेवढे स्टेजवर आहोत आम्ही सगळेजण तिथे स्वागताला उभे राहू. तुमच्या सहीनं एखाद्या माणसाचं आयुष्य बदलून जाईल, तुमच्या सहीनं एखाद्या गावाचं भविष्य बदलून जाईल. आणि याच्यासाठी बाळांनो तुम्हाला करायचंय काय? इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचं, तिकडचा डोंगर उचलून इकडे ठेवायचं. पुढची 5-10 वर्ष तुम्हाला तुमच्या करिअरकडे लक्ष द्यायचं. मला मान्य आहे सगळी मुलं प्रशासनात येऊ शकत नाही. MPSCला लाखो मुलं बसतात, किती मुलं यशस्वी होतात. पण तुम्ही तुमची आवड निवड, ठराविक टप्पा, ठराविक काळ अभ्यासाचा हे आपण ठरवून घेतलं पाहिजे. आपल्याला कुठे करिअर करायचं हे ठरवलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण संधी शोधत राहिलं पाहिजे. माझी सगळ्या मुलींना विनंती आहे, आणि इथं मी बघतोय पालक म्हणून मोठ्या संख्येनं महिला उपस्थित आहेत. तुम्ही तुमच्या लेकीला सांगा, बाई मी पण हुशार होते शाळेत, माझी नव्हती परिस्थिती, मला नव्हतं कुणी सांगणार, नव्हत्या आमच्या वेळेस सुविधा, आई बापांना लवकर लग्न लावून दिलं, संसारात पडले, आता मात्र आई म्हणून मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी आहे. पुरींना त्यांच्या पायावर उभं करा, एक वेगळा कॉन्फिडन्स येतो त्यांच्या जगण्यामध्ये. आज अशी प्रकरणं घडतात समाजामध्ये, तुम्ही बघताय. याला ठोस उत्तर जर कोणतं असेल ना, तुम्ही तुमच्या मुलींना त्यांच्या पायावरती उभं करा. इथं तुम्ही मॅडमला विचारा, महिन्याला जेव्हा मेसेज येतो ना मोबाईलवर क्रेडिट आहे, काय कॉन्फिडन्स असतो जगण्यात त्याचा. मी असं म्हणत नाही तुम्ही गृहिणी असणं म्हणजे तुमचं करिअर नाहीये, पण का जर आपण शिकलो आहोत तर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं नाही? सगळ्यांनीच नोकऱ्या करा याही मताचं मी नाही, पण उद्योग, व्यवसाय, व्यापार, कला, क्रीडा, शिक्षण, कोणत्याही क्षेत्रामध्ये शिक्षण वाया जाणार नाही. शिका, समृद्ध व्हा. आणि पोरींनो, तुमच्या बापाचं तुमच्यावर विशेष प्रेम असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार जन्मतात. एक मुलीचं शिक्षण आणि एक मुलीचं लग्न. 1-1 रुपया बाप तुमच्यासाठी बाजूला काढून ठेवत असतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालत, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन दे. वडील फाटलेलं बनियन घालतील, पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देते. वडील सायकलवर कामाला जातील, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, तिच्या हॉस्टेलची फी भरतील. किती प्रेम!
10 मिनिट जर तुम्ही कॉलेजवरून उशीर आलात ना, 10 मिनिटात बाप 10 वेळा आईला विचारतो, कुठपर्यंत आली बघ, जरा फोन कर. वडील थेट तुम्हाला फोन पण लावत नाही, त्या आईला म्हणतात फोन लाव, कुठपर्यंत आली बघ. आणि तुम्ही जर थोडंसं इकडे तिकडे चुकलात, त्या आईच्या मागे लागतात, तुला सांगितलं होतं. तुमच्या बापाचं तुमच्यावर विशेष प्रेम दिसतं. माझा तर दावा आहे, वडिलांचं मुलावर जेवढं प्रेम आहे ना, त्याच्यात थोडं तरी जास्त मुलीवर असतं. आपण जर वडिलांना काही मागितलं, 2 दिवस थांब, पगार होते, मग बघू. पुरीनं काय मागू द्या बरं. बापाला असं वाटतं कधी येऊन देईल आणि कधी नाही. बापाला माहित असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. पुरीच्या लग्नात तर बाप असा फेटाफेटा घालून बोलत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग वडील मान खाली घालतात. चावायच्या हातात हात देतात आणि सांगतात, तर हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो, तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. बापाला अभिमान वाटला पाहिजे, अरे काय माझ्या राणीनं करिअर करून दाखवलं, काय माझ्या पठ्ठ्यानं नाव कमवलं. तुमच्याविषयी अभिमान वाटला पाहिजे, असं करिअर आपण पोरांना करून दाखवलं पाहिजे. आणि म्हणून आणि तुमच्या पाठीमागं उभी राहणारी अशी माणसं येतो. आज नाहीत ग्रामीण भागाच्या सुविधा, पण अकलूज सारख्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या ही माणसं काम करतात की चला इथल्या लोकांना या सुविधा मिळायला पाहिजे. आता त्या आरोग्याच्या संदर्भानं बोलल्या, नाही मी माझ्या शाळेत त्या मुलांना ते फूड प्रोव्हाइड करता येईल का. इतकी वाईट अवस्था. मला आठवतंय, मी जेव्हा पुण्यात शिकायला आलो, माझी आई मला नगरवरून सर जेवणाचा डबा पुण्याला पाठवायची आणि 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला डबा यायचा. 9:30 वाजता जर पुण्यात डबा येत होता तर आई 6च्या गाडीनं डबा दिला असेल. 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता, आई 4 वाजता उठली असेल, पीठ मिळलं असेल, भाकर थापली असेल, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात चतकोर सुद्धा भाकर मी कधी फेकून दिली नाही, कारण माझी आई पहाटे उठून माझ्यासाठी टिफिन तयार करून पाठवत. आणि डबे फडक्यात यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची, डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडी मी फडके नगरला जायचे, सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे यायचे. पैसे नव्हते, पण आनंद मात्र भरपूर होता. तो आनंद आपल्याला आपल्या लेकरांना देता येईल का याची काळजी घ्या. त्यांच्या गृहपाठाच्या वह्यांमध्ये फारसं काही सापडेल मला माहीत नाही, पण यांचं जगणं जर शोधायचं असेल, वर्गपाठांच्या वह्यांची मागची 4 पानं बघायची, शेवटची. मेहंदीचं डिझाईन काढलेलं असतंय, रांगोळीचे ठिपके काढलेले असतात, पोरांनी तर किती नावं खुडून पुन्हा लिहिलेली असतात. यांचं जगणं सापडत आहे ते वह्यांच्या मागच्या पानांमध्ये. ती वह्यांची मागची पानं ज्या पालकांना शिक्षकांना वाचता आली, वेळ प्रसंगी बदलता आली, वेळ प्रसंगी त्यात पुढे घेऊन जाता आलं, तर या मुलांचं करिअर होईल. म्हणून आयुष्यातली ही संधी गमावू नका. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही करिअर कराल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि जाताना इतकंच सांगतो, ज्या पोरांची परिस्थिती जरा बेताची किंवा जरा नाजूक आहे, अजिबात रडायचं. गरिबीत जन्माला आलो आपली चूक आहे का? गरिबीत जन्माला आलो आपली चूक नाही, पण आपण जर गरिबीत मेलो तर ती मात्र आपली चूक आहे. गरिबीत मरायचं नाही. आणि कुणी जर तुम्हाला सांगत असेल ना, आणि 1 रुपयावर जात नाही, आणि पैशाला कोंबडी खात नाही, आणि पैशावाल्याला कुठं सुख आहे का, आणि त्यांना कुठं झोप आहे का, ते सांगणाऱ्याला म्हणायचे तुझ्याकडेच राहते. हे असं सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणी करू नये. पोरांना सांगा, जेवढे पैसे कमवता येतील तेवढे कमवा. फक्त एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. चांगल्या मार्गाने जगायचं, मस्त आनंदी राहायचं, आणि जे परिस्थिती जर बेताची असेल त्याचा आनंदही घ्यायला शिकायचं. माझं घर पत्र्याचं होतं. रोहित आम्ही सगळे म्हणजे बरोबर असायचं. रोहित माझ्या घरी पण आलेले. सर, आमचं घर असं होतं पत्र्याचं की अशी थोडी वरवडी मारली का पत्र्याला हात लागायचं. आणि कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त आमचं एकटंच घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचं, आई सगळ्यांची घरं स्लॅबची, आपलंच पत्र्याचं का? ती म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबचे घर बांधायचे नाही? ती म्हणायची तू नशीबवान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला. मी म्हणायचो का? ती म्हणायची बघ, घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही,
खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं म्हणायचं. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. एक चॉकलेट आणायची वडील आणि माझ्या बहिणीच्या हातात द्यायची, म्हणायचे गणेशाने तू अर्धा अर्धा करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक मोठा आणि एक. ताई चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायची, मोठा भाग मला द्यायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळ एवढा संस्कार करून गेला. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि हे फक्त बहीण करू शकते. म्हणून बहिणीचा सन्मान करा, आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा जितका सन्मान करतो तितकाच सन्मान जर इतरांच्या बहिणीचा केला तर कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढायला लागणार नाही, कॅन्डल मार्च काढायला लागणार. आपल्या मुलांना चांगला विचार चांगला संस्कार द्या. तुमच्या पाठीमागे तुम्हाला लढ म्हणणारी वेळोवेळी प्रोत्साहन देणारी ही सगळी माणसं आहेत. त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा आपण सगळेजण लाभ घ्या आणि आपलं आपलं करिअर कराल अशी अपेक्षा बाळगतो. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि हसत राहा. मी आल्यापासून 2-3 बघतोय हसलेच नाही. हसायला काय पैसे लागतात का? ते हसा वाटलं तरी शेजारी बघतो हसतोय का. बरं माणसालाच हसता येतं, जनावरांना हसता येतं का? ताई तुम्ही शिनपूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली असं झालंय. म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा. पोरांना तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू कराल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा काय. No once more, no retake for any moment. So please, 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 dear friends, keep smiling. Thanks a lot.